नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत पाहणार आहोत. कालपर्यंत आपण हेनरी फ्युएल यांच्या व्यवस्थापनाच्या तत्वांचा सिद्धांत पाहिला आणि हेनरी फ्युएल यांनी विकसित केलेली 14 तत्व पाहिली. हेनरी फ्युएलने विकसित केलेली 14 तत्व पाहिल्यानंतर आपल्याला पुढच्या शास्त्रज्ञाचा सिद्धांत पाहायचा आहे आणि तो शास्त्रज्ञ आहे फ्रेडरिक विन्सलॉ टेलर. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडला. त्याच्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. F.W. टेलर यांचं पूर्ण नाव फ्रेडरिक विन्सलॉ टेलर हे आहे. यांचा जन्म 1856 मध्ये झाला आणि मृत्यू 1915 मध्ये झाला. हा एक अमेरिकन व्यक्ती होता. त्याने मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फिया मध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली व हळूहळू स्वतःच्या परिश्रम व विकासातून मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचला. त्याने वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केली. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. व्यवस्थापन व व्यवस्थापनासंदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हणून ओळखलं जातं. टेलर यांच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्येचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे यांचा समावेश आहे. टेलर यांच्या मते समस्या सोडवताना मूलभूत नियम आणि चुकांमधील शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण व्यवस्थापनाची तत्व पाहिली आणि ही व्यवस्थापनाची तत्व हेनरी फ्युएल यांची पाहिली. आता आपण फ्रेडरिक विन्सलॉ टेलरच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत पाहतोय. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की त्यांचा जन्म 1856 मध्ये झाला आणि मृत्यू 1915 मध्ये. फ्रेडरिक विन्सलॉ टेलर एक अमेरिकन व्यक्ती होते. ते मिडवेल स्टील वर्क्समध्ये त्यांनी फिलाडेल्फियामध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली. त्यांनी खूप परिश्रम केले आणि परिश्रम करून त्यांनी कठोर परिश्रमानंतर त्यांनी मुख्य अभियंता पदापर्यंत काम केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की ते जेव्हा निरीक्षण करत होते किंवा विचार मांडत होते त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेला आपण एखादा सिद्धांत मांडायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडायचं आहे त्यावेळेला त्याला वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारे निरीक्षण आणि प्रयोग करून केले पाहिजे. म्हणजे कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर निरीक्षण करायचं, प्रयोग करायचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ते मांडायचे. आता टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे त्यांना पाहण्याचा दृष्टिकोनच वैज्ञानिक आहे. त्यामुळं एकूणच विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला आणि त्या विचाराच्या योगदानामुळेच त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हणतात. टेलरचं म्हणणं असं आहे की व्यवस्थापनाचा सिद्धांत प्रयोगावर आधारित असला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडणार आहे त्यावेळेला प्रयोग करून तो सिद्धांत मांडला पाहिजे. सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी संदर्भातील समस्येचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणं आवश्यक आहे. टेलर यांच्या मते समस्या सोडवताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की टेलर यांचं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडत असताना चुका आणि शिका नाही, चुकल्यानंतर शिकायचं नाही, तर अगोदरच शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा विचार करायचा, शास्त्रीय दृष्टिकोनातून तो सिद्धांत मांडायचा, त्याची निरीक्षणे करायची, त्याच्यावर प्रयोग करायचे आणि मग त्याचा अवलंब करायचा. म्हणजे चुका आणि शिका हा प्रश्न येणारच नाही. योग्य निरीक्षण ऑब्झर्वेशन करायचं, ऑब्झर्वेशन करून तुम्ही त्याच्यावर प्रयोग करायचा, त्याच्यावर म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं, तो अंमलात आणायचा आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा विचार करायचा असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही एखादी समस्या सोडवत असताना, एखादा मुद्दा सोडवत असताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणं आवश्यक आहे.
यानंतर म्हणजे फेडरिक विन्स्टन टेलर यांनीच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या बघा. वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तीने नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्तीकडे सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे याचा अंतर्भाव आहे. आता FW टेलरचा वैज्ञानिक सिद्धांत मांडताना त्यांनी सांगितले, वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे गरज आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला त्या व्यक्तीच्या काम करतात त्यांनी नेमकं काय काम केले पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीमधील सर्वोत्कृष्ट कार्य करण्याची क्षमता आहे ती वापरून कमीत कमी खर्चामध्ये काम पूर्ण कसं करता येईल हे पाहणं म्हणजेच फेडरिक टेलर FW टेलरचा वैज्ञानिक सिद्धांत होय. याच्यामध्ये व्यक्तीला म्हणजे व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाला नेमकं काय करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट काम केलं पाहिजे आणि सर्वोत्कृष्ट काम करत असताना कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे केलं जाईल हे पाहिलं पाहिजे. यानंतर वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे आपण पाहणार आहोत. आता वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये पहिलं आहे, विज्ञान आहे मूलभूत नियम नाही. संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थम्सची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैज्ञानिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांची प्रत्येक लहान कामासाठीची वैज्ञानिक पद्धतीचा वापराचा आग्रह धरला. व्यवस्थापनात ते तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची उत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्त्व देते. या कामासाठी लागणारा मानक, आवश्यक वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे. त्यामुळे वेळ आणि मानवी दर्जा उंचावण्यास मदत होईल. आता वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, व्यवस्थापनाचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. म्हणजे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. आता याच्यामध्ये विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवसाय संघटनेची संघटनात्मक कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर रूल ऑफ थम्सची पद्धत न वापरता कामाच्या विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. सर्वसाधारणपणे FW टेलर असं म्हणतात की व्यवस्थापकाला वैयक्तिक आकलनावर सर्वसाधारणपणे घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीची वैज्ञानिक पद्धतीच्या वापराचा आग्रह धरला आणि हे तत्व कामाच्या वैज्ञानिक विश्लेषण करून काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत काय आहे हे शोधून काढण्याला ह्याला महत्त्व देते. या कामासाठी लागणारा मानक, आवश्यक वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापनाचे निरीक्षण करावे. यामुळे वेळ आणि मानवी दर्जा उंचावण्यास मदत होते. वैज्ञानिक म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये त्यांनी पहिले सांगितलेलं आहे, विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. त्यांचं म्हणणं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायचा. विज्ञान आहे पण तो एक मूलभूत नियम नाही. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, संघटनात्मक कार्यक्षमता वापरण्यासाठी वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे योग्य पद्धतीचा वापर केला पाहिजे. त्या पद्धतीचा वापर करून वैयक्तिक आकलनावर आधारित त्यांनी वापर केला पाहिजे. कुठल्याही छोट्या छोट्या कामासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे त्यांनी आग्रह धरला. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा म्हणजे व्यवस्थापन तत्व हे प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून सर्वोत्कृष्ट पद्धत त्यांनी शोधून काढणे याला महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यामुळं काम करण्यासाठी लागणारा मानक, वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे. त्यामुळं काय होईल, वेळ आणि मानवी दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल. त्यानंतर दुसरं आहे, तसेच अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल. टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करावं. म्हणजे थोडक्यातच पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. म्हणजे त्यांनी सांगितले की छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करायचा, छोटं छोटं काम करायचं. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन वापरणं गरजेचं आहे. अगदी साधं काम आहे
लोखंडी शीट जे आहे बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासाठी उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते. आता त्यानंतर दुसरा आहे समरसता आहे विवाद नाही. या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे व दोघांमधील समन्वय यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामधील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अनपेक्षित स्थैर्य प्राप्ती म्हणजेच यश मिळवणे शक्य होते. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे. आता दुसरा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे समरसता आहे विवाद नाही. याचा अर्थ कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये नेहमी सामंजस्य असलं पाहिजे, दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे आणि तो दोघांमध्ये सामंजस्य असून समन्वय साधून त्यांनी संघर्षविरहित पोषक वातावरण व्यवसाय संघटनेमध्ये निर्माण केलं पाहिजे. त्यांचं FW टेलरचं म्हणणं असं आहे, जर असं वातावरण जर संघटनेमध्ये निर्माण झालं तर निश्चितच अपेक्षित यशप्राप्ती म्हणजे यश मिळवणे शक्य होतं. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विकासाचा विचार केला पाहिजे. व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांमध्ये समरसता असली पाहिजे, कुठलाही वादविवाद असता कामा नये. त्यांच्यामध्ये एकोप्याने आणि सामंजस्यपणे त्यांनी काम केलं पाहिजे. त्यामुळं त्यांनी सांगितले समरसता आणि विवाद नाही. अशा प्रकारे म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये संघर्ष कमी होतील, एकमेकाशी समन्वय साधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करता येईल. तिसरा आहे मानसिक क्रांती. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांचाही एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देतात. कर्मचारी व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीतही वाढ होते. मानसिक क्रांती हे म्हणजे टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडत असताना त्यांचं म्हणणं असं आहे की हे तत्व व्यवस्थापन व कर्मचारी या दोघांचा एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देतात. म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांचा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनामध्ये बदल घडून आणतो येतो. कर्मचारी व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. संघटनेने ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्णपणे सहकार्याने काम करण्याची गरज आहे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा या दोन्ही गोष्टी सहज वाढू शकतात. मानसिक क्रांती म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी आणि व्यवस्थापक यांची मानसिक क्रांती झाली पाहिजे. म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसाय संघटनेकडे बघण्याच्या दृष्टिकोनाकडे बदल झाला पाहिजे. व्यवस्थापन व संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव त्यांना झाली पाहिजे. संघटनेचे काम करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा या दोन्हीमध्ये वाढ होईल. अशा म्हणजे दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजेच काय की व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आणि व्यवसाय संस्था यांची मानसिक क्रांती बदलली पाहिजे. त्यांचा एक असा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे की आपण हे काम जे आहे ते व्यवसाय संघटनेसाठी केलं पाहिजे, व्यवसाय संघटनेला नफा मिळवून देण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि ही मानसिक क्रांती त्यांच्यामध्ये जर निर्माण झाली तर कर्मचारी व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या कामाच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि त्यामुळं समन्वयाचे ध्येय साध्य करण्यासाठी दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते. आता यानंतरचं चौथा दृष्टिकोन आहे तो म्हणजे सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ
नाही, पण सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे आपण उद्याच्या लेक्चरला मी पाठवते. आता आपण थांबतोय. धन्यवाद.